विशेषतः ईव्हीएमचा मुद्दा हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि देशभरामध्ये त्याची चर्चा सुरू झाली, तशा पद्धतीचं आंदोलन करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. त्या संदर्भातलं नियोजन केलं जातंय. त्या ईव्हीएमचा जो काही नरेटिव्ह आहे की ईव्हीएम कसे षडयंत्र रचणारे आहेत, ईव्हीएम मध्येच काहीतरी घोळ आहे, त्यामुळेच महाराष्ट्रातली निवडणूक आम्हाला गमवावी लागली, असा जो काही महाविकास आघाडीने एक दावा केलेला आहे तो पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावला. हे आता अर्थात आरोप यापूर्वी सगळ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या सभागृहाबाहेर केलेले आहेत. पत्रकार परिषदा घेऊन केले, पत्रकारांसमोर केले, वर्तमानपत्रांमधनं केले, पण त्यांना हे उत्तर जे आहे सविस्तर उत्तर हे फडणवीसांनी सभागृहामध्ये दिलं. मार्कडवाडीची घटना ज्याच्यामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं हे ठरवण्यात आलं, ते कसं चुकीचं होतं, ते कसं अत्यंत एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण करणारं होतं, हे सुद्धा फडणवीसांनी सांगितलं.